खेळ जगतातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा 7वा सामना आज 2 वेळा विजेता ऑस्ट्रेलिया आणि 1998 चा विजेता दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे। रावळपिंडी स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येतील। पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो। आज येथे पावसाची शक्यता 67% आहे। दोन्ही संघ या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांचे पहिले सामने जिंकल्यानंतर येत आहेत। ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवलं तर दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला हरवलंय। दक्षिण आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे। दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले आहेत आणि दोघांनीही 2-2 गुण आहेत। पण चांगल्या धावगतीमुळे दक्षिण आफ्रिका ग्रुप ब च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे। आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला ग्रुप ब मध्ये मजबूत स्थान मिळेल। एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वर चष्मा आहे। दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले आहेत आणि दोघांचेही 2-2 गुण आहेत। पण चांगल्या धावगतीमुळे दक्षिण आफ्रिका ग्रुप ब च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे। आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला ग्रुप ब मध्ये मजबूत स्थान मिळणार आहे। एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वर चष्मा एकंदरीत एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका आघाडीवर आहे। दोन्ही संघ 110 वेळा एकमेकांसमोर आले। यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 55 सामने आणि ऑस्ट्रेलियानं 51 सामने जिंकलेत। 3 सामने बरोबरीत सुटले तर 1 सामने निकाल लागू शकला नाही। पहिल्या सामन्यात इंग्लिसने शतक झळकावले। यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस यावर्षी ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय। त्यानं 2 सामन्यांमध्ये 125.66 च्या स्ट्राईक रेटनं 142 धावा केल्यात। इंग्लिसनं पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध नाबाद 120 धावा केल्या होत्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली। गोलंदाजीत शॉन ॲबॉट आणि बेन डॉर्श यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले आहेत। पण ॲबॉट त्याच्या कमी इकॉनॉमी रेट्स गोलंदाजीमुळे अव्वल स्थानावर आहे। पहिल्या सामन्यात ॲबॉट खेळला नाही तर डॉर्शनं त्या सामन्यात 3 बळी घेतले। इंग्लंडच्या माजी गोलंदाज डॅरेन गोफने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फॉर्मॅटमध्ये बदल करण्याची बाजू मांडली आहे। तो म्हणाला की सध्याच्या फॉर्मॅटमध्ये फक्त 2 सामने खेळल्यानंतर संघ बाहेर पडतात। यामध्ये संघाची संख्या वाढवली पाहिजे। त्यानं असंही भाकीत केलं होतं की भारत ट्रॉफी जिंकेल। डॅरेन इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये जिओ हॉटस्टारसाठी समालोचन करत आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्वरूप अजूनही लहान आहे। यामध्ये आणखी संघ जोडले पाहिजे। सध्या फक्त 8 संघ असल्यानं संघांना जास्त लीग सामने खेळण्याची संधी मिळत नाही। यजमान पाकिस्तान आणि बांगलादेशी 6 दिवसांच्या आत स्पर्धेमध्ये बाहेर पडलेत। स्पर्धा मनोरंजक बनवण्याची गरज आहे। 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघांना पात्र ठरवण्यासाठी 2023 चा विश्वचषक आयोजित करणे योग्य नव्हते। ते थोडे लवकरच झाले असे ते म्हणाले। तर एकदिवसीय क्रमवारीत 5व्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेसारख्या संघाला खेळताही येत नाही। डी.वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा 7 गडी राखून पराभव केलाय। वेस्ट इंडिया मास्टर्सचा विजयाचा नायक लेंडल सिमन्स होता, ज्यानं 44 चेंडूंचा सामना करत 94 धावा केल्यात। टॉस हरल्यानंतर ऑस्ट्रेलिया मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 216 धावा केल्यात। तर 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज मास्टर्सने 3 विकेट गमावून ते साध्य केले। ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसनने वेगवान खेळी केली। ऑस्ट्रेलिया मास्टर्ससाठी शेन वॉटसनने सर्वाधिक धावा केल्यात। त्यानं 52 चेंडूत 107 धावा केल्यात। त्यानं त्याच्या डावात 9 चौकार आणि 9 षटकार मारले आहेत। शेन वॉटसनने आपले अर्धशतक फक्त 27 चेंडूत पूर्ण केले आणि पुढील अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 21 चेंडूंचा सामना केला। वॉटसने बेन डक सोबत डावाची सुरुवात केली आणि 34 धावांची भागीदारी केली। त्यानंतर त्यानं कॅलम फर्ग्युसन सोबत दुसऱ्या विकेटसाठी
83 धावांची भागीदारी केली आहे। त्यानंतर त्यानं डॅनियल ख्रिश्चन सोबत विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियन संघासाठी मोठी धावसंख्या उभारली आहे। 80 धावांवर ॲशले नर्सने वॉट्सना बाद केलं। नर्सने त्याचा झेल सोडला, तथापि शेवटी ॲशलेनेच त्याची विकेट घेतली। ॲशले नर्स ही वेस्ट इंडिजची यशस्वी गोलंदाज। वेस्ट इंडिज मास्टर्ससाठी ॲशले नर्स यशस्वी गोलंदाज होती। त्यानं 16 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या। त्याच्याशिवाय रवी रामपॉल आणि जेरोम टेलर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत। लेंडर सिमन्स आणि ब्रायन लारा यांच्या तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी लेंडर सिमन्स आणि ब्रायन लारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली आहे। त्याआधी ख्रिस गेल आणि डवेन स्मिथनं डावाला चांगली सुरुवात दिली। स्मिथनं 29 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 51 धावांची शानदार खेळी केली आहे। तर गेलनं 12 चेंडूत 11 धावा केल्यात, तर सिमन्सने 44 चेंडूंमध्ये 94 धावा केल्यात। कर्णधार ब्रायन लारानं 21 चेंडूंमध्ये 33 धावांचे योगदान दिले आहेत। शेवटच्या 3 षटकात 38 धावांची आवश्यकता शेवटच्या 3 षटकांमध्ये 38 धावांची आवश्यकता होती। सिमन्स यानं यष्टिरक्षक चाडविक वॉल्टन यांनी डॅनियल ख्रिश्चनच्या चेंडूंवर 3 चौकार मारून संघाचा अंतर 17 धावांवर आणला आणि त्यानंतर 4 चेंडू शिल्लक असताना औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त चौकार मारले।